डांग्या या नावाचंच एक आजारपण आहे. या सुळक्याच्या पोटातलं पाणी प्यायलं की डांग्या खोकलाही बरा होतो, असे येथील लोकांचा समज आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक सुळके क्लायंबर्सला नेहमी आकर्षित करतात. त्यात डांग्या सुळका प्रथम म्हणावा लागेल. याचं कारणही तसंच आहे. या विभागात अनेक सुळके जोडीने उभे आहेत, पण डांग्या एकला चलो रेचा नारा देत आपलं वेगळेपण सिद्ध करत आला आहे. बेस विलेजचा रस्ता खडतर असल्यामुळे तिथे कार घेऊन जाणं एक ॲडव्हेंचरच. एक असं ठिकाण आलं जिथून कार पुढे घेऊन जाणं शक्यच नव्हतं. तिथेच गाडी पार्क करून आम्ही होमस्टेवरती मुक्काम केला आणि पहाटे नाश्ता वगैरे करून डांग्या पिनाकलकडे प्रस्थान केलं. पण खरी कथा सुरू होते इथूनच, चढाईची. डांग्या पिनाकल चढणं म्हणजे एक रोमांचच. ही चढाई फक्त प्रोफेशनल क्लाइंबर्स मार्फतच करावी लागते. यासाठी टेक्निकल इक्विपमेंट्स, रोप, हार्नेस, हेल्मेट, गॅपल्स इत्यादी व अनुभवी टीम असणं आवश्यक आहे. चढाईचा मार्ग अरुंद आहे आणि काही ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही. यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या. इतिहासात या परिसराचा उल्लेख फारसा आढळत नाही, पण जुन्या गावकऱ्यांच्या आठवणीमध्ये हा पिनाकल म्हणजे एक दुरून दिसणारा देशादर्शक. दुरून पाहिलं तर हा खडक एखाद्या भाल्यासारखा दिसतो, म्हणून स्थानिक लोक त्याला डांग्या बाण असंही म्हणतात. याची उंची साधारण 250 ते 300 फूट आहे. चला पाहूयात काही सिनेमॅटिक ड्रोन शूट. डांग्या पिनाकल ही फक्त जागा नाही, हा सह्याद्रीचं सौंदर्य, त्याचा इतिहास आणि निसर्गाची शिल्पकला याचं मिश्रण आहे. काही ठिकाणं आपण पाहतो आणि काही ठिकाणं आपल्याला बदलून टाकतात. डांग्या त्या जागांपैकी एक. मित्रांनो, ही छोटीशी डॉक्युमेंटरी तुम्हाला आवडली असेलच तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच अनोख्या ठिकाणांची सफर आपण पुढेही करत राहू. पुन्हा भेटूया नव्या साहसात.